जय महाराष्ट्र. मी मानसी देशपांडे. पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. शिवाजी पार्कमध्ये गुढीपाडव्याला होणाऱ्या मनसेच्या सभेला मुंबई हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई हायकोर्टाने सभेला परवानगी देताना आवाजाच्या मर्यादेचं पालन आयोजकांनी करावं असे आदेश दिलेत. राज्य सरकारने सभेमध्ये आवाजाची पातळी किती आहे यावर देखरेख ठेवावी असे निर्देशही देण्यात आलेत. शिवाय आवाजाच्या पातळीबाबत येत्या 15 एप्रिलला कोर्टात अहवाल सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळावा यासाठी भूमाता ब्रिगेड आंदोलन करणार आहे. 13 एप्रिलला 500 महिलांसह अंबाबाईच्या मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून दर्शन घेणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. यासंबंधी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तृप्ती देसाई यांनी फॅक्सद्वारे कळवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकासाठी संपूर्ण 12 परवानग्यांना मंजुरी मिळाली आहे. आता सरकार मे महिन्यामध्ये भूमिपूजन करण्याच्या प्रयत्नात असून 40 दिवसांमध्ये शिवस्मारकाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. स्मारकाच्या डिझाईनसाठी अनेकदा टेंडर काढावा लागल्यानं काही प्रमाणात उशीर झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आयपीएल सामने कसे खेळवले जाऊ शकतात अशा शब्दांमध्ये उच्च न्यायालयानं सरकार आणि एमसीएला फटकारलंय. स्टेडियमच्या मेंटेनन्ससाठी हजारो लिटर पाणी वापरलं जातं. दुष्काळी परिस्थितीत अशा पद्धतीनं पाण्याची नासडी अयोग्य असल्याचं मत उच्च न्यायालयानं दिलंय. यावर राज्य सरकारला उद्यापर्यंत काय कारवाई करणार याबाबत माहिती देण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबईत 2002-2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज टाडा विशेष न्यायालयानं मुजम्मिल अन्सारी, फाहीम खोत, वाहिद अन्सारी या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. साकिब नाचन, आसिफ मुल्ला, अमिल मुल्ला यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर अनवीर अलील, मोहम्मद कामिल, नूर मोहम्मद, अनवर अली यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राज्यातल्या एका वरिष्ठ मंत्र्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी माहिती दिली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळते. पुढच्या आठवड्यात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू होत्या. मात्र यावेळी मित्रपक्षांच्या दबावाखाली भाजप झुकलेली पाहायला मिळते. शिवसेनेला या विस्तारामध्ये एक कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीच्या 40 नेत्यांचा फायदा झाला असून गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात असलेल्या रमेश कदमांनी घोटाळ्यातले पैसे पक्षाच्या कामासाठी आणि नेत्यांसाठी वापरल्याचा आरोप माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलाय. जायकवाडीच्या पाणी कपाती संदर्भात आज निर्णय होणार आहे. अत्यल्प पाणी साठा असल्यानं पिण्याच्या आणि उद्योगांच्या पाणी पुरवठ्यामध्ये 15% कपातीबाबत आज निर्णय होईल. औरंगाबादचे जिल्हाधिकारी डॉक्टर निधी पांडे यांच्या उपस्थितीत सिंचन, एमआयडीसी, महापालिका, जिल्हा परिषदेसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आज औरंगाबादमध्ये बैठक होणार आहे. बीडमधल्या वडवणी तालुक्यात पाण्याची सर्वात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. वडवणी पोलिसांत आतापर्यंत सर्वात जास्त पाणी चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तक्रारींमध्ये बोरवेलमधून पाणी चोरी झाल्याच्या तक्रारी आहेत. तर पाणी भरण्यावरूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होत आहेत. त्या वादाचं पर्यवसन भांडणांमध्ये होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बुलढाण्याच्या कोटी गावातला रमेश शिंगाडे यांच्यावर वीज पडली. तर दुसरीकडे जळगाव भुसावळमध्येही विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. इथे वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तीव्र दुष्काळामुळे नाशिकचं रामकुंड कोरडं ठणं पडलंय. सुमारे 144 वर्षांमध्ये पहिल्यांदाच रामकुंडातलं पाणी आटलंय. गोदावरी नदीच्या रामकुंडात देशातल्या अनेक भाविक पवित्र स्नानासाठी येतात. याच रामकुंडात काही महिन्यांपूर्वी कुंभमेळा स्नानही झालं. मात्र आज या रामकुंडात पिंडदान विधी करण्यासाठीही पाणी शिल्लक नाहीये.
मराठवाड्यातल्या दुष्काळाचा फटका कैद्यांनाही बसलाय। लातूर आणि बीड कारागृहात पाण्याची कमतरता आहे। या दोन्ही कारागृहांमध्ये एकूण 350 कैदी आहेत। या कैद्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आता निर्माण झालाय। गेल्या आठवड्यात लातूरच्या कारागृह अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर 3 टँकर उपलब्ध करून देण्यात आले होते। राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्याचबरोबर नांदेडमधलं तापमान काल 42 डिग्रीवर गेलं होतं। उन्हाच्या तडाख्याचा नांदेडमध्ये चिमुकला बळी ठरलाय। उष्माघातामुळे हिमायतनगरच्या सरसम इथला जगदेश मिराशी या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। बारामतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त त्यांच्या नावानं भव्य स्टेडियम आकारण्यात आलं। या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते पार पडलं। या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, अजित आगरकर, वासिम जफर यांनीही उपस्थिती लावली। नागपूरमधल्या कस्तुरचंद पार्कवर 7 एप्रिलला हनुमान चालीसा पठण आणि एड्स जनजागृतीचा कार्यक्रम होणार आहे। मात्र हा कार्यक्रम रद्द व्हावा यासाठी उच्च न्यायालयामध्ये नागरी हक्क संरक्षण मंचाचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी याचिका केली होती। मात्र कार्यक्रम घेतल्यामुळे इतर धर्मियांच्या श्रद्धा दुखावल्या जाऊ शकतात, तसंच एड्स आणि हनुमान चालीसा पठण यांचा तिळमात्र संबंध नाही असं मत न्यायालयानं नोंदवलं। प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी ताब्यात असलेला तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय। दिंडोशी कोर्टात या प्रकरणी अर्ज दाखल करण्यात आला। अभिनेत्री प्रत्युषानं गोरेगावमध्ये तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती। अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर राहुल राज आणखी अडचणीमध्ये सापडलाय। त्याचे वकील नीरज गुप्ता यांनी त्याची बाजू मांडायला नकार देत वकीलपत्र सोडलंय। नीरज गुप्ता यांनीही राहुल आणि त्याच्या कुटुंबियांनी आपल्याला माहिती देण्याबाबत अंधारात ठेवल्याचं सांगत वकीलपत्र सोडलंय। शिर्डीतल्या प्रवरा साखर कारखान्यामध्ये स्फोट झाला। हा साखर कारखाना विखे पाटील यांचा आहे। लोणी प्रवरा नगर इथला हा कारखाना आहे। स्फोटामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 10 ते 12 कामगार जखमी झाले आहेत। जखमी झालेल्या कामगारांना प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। पुण्यातलं वाहन जळीत काढण्याचं सत्र अद्याप सुरूच आहे। कोथरूड परिसरात 8 वाहनं जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जळीत काढण्याची महिन्याभरातली ही 4थी घटना आहे। पुण्यातल्या कोथरूड भागातल्या किष्किंधा नगरमध्ये मंगळवारी रात्री 8 दुचाकी जाळल्याच्या घटना समोर आल्या। काल मध्यरात्री 2:30च्या सुमारास आग लागली आणि वाहनं जळून खाक झाली आहेत। पुण्यातल्या कोंढवा परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागली। कोणार्क इमारतीच्या 6व्या मजल्यावरच्या एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। घरातलं गॅस सुरू राहिल्यानं हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। रत्नागिरी एसटी डेपोला आग लागल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। एसटी डेपोतला कॅश विभाग आणि 100 तिकीटं मशीन खाक झाल्या आहेत। मशीन नसल्यानं प्रवाशांना तिकीट देणं शक्य नाहीये, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। या आगीमागचं कारण अद्याप कळलेलं नाहीये, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय। पिंपरी चिंचवडच्या मावळमध्ये अवैध मातीवाहक ट्रक घरावर कोसळलाय। माजी सरपंच नामदेव ठाकूर यांचं हे घर आहे। मावळमधला ठाकूरसाई इथे ही घटना घडली। 2 आठवड्यातली ही दुसरी घटना आहे। राजस्थानच्या चित्तोरगडच्या लक्ष्मीपुरा येथे धक्कादायक घटना घडली आहे। इथल्या जमावानं बाईक चोरताना 2 अल्पवयीन मुलांना पकडलं आणि त्यांना नग्न करून झाडाला बांधत अमानुषपणे मारहाण केली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय। एटीएम मशीन फोडून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात हिंगोली पोलिसांना यश आलंय। हिंगोली शहरातल्या देवडा नगर येथे 3 महिन्यांपूर्वी एटीएम फोडून 20 लाख रुपये घेऊन हे भामटे पसार झाले होते। त्यांना तेलंगणा इथून अटक करण्यात आली आहे। ही आंतरराज्य टोळी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे।
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येमागची कारणं सांगण्यासाठी जो तो वाटेल ते तर्कवितर्क करून प्रसिद्धी मिळवतोय. आयटम गर्ल राखी सावंतनं आत्महत्या रोखण्यासाठी अजबच सूचना केली आहे. सिलिंग फॅनवर बंदी घातल्यानं आत्महत्या रोखता येतील असा तर्क या कॉन्ट्रोव्हर्सी क्वीननं मांडलाय आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच तशी विनंतीही करून टाकली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2015 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेमध्ये अभिजित नायक यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय, तर रवींद्र राठोड यांनी द्वितीय आणि अतुल पंडित यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय. उपजिल्हाधिकारी परीक्षेमध्ये मुलींमध्ये सुहासिनी गोणेवार हिनं प्रथम क्रमांक मिळवलाय. पुणे शहर आणि उपनगरात आज दुपारी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. खडकवासला परिसरात गारांचा पाऊस झाला. ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. उन्हामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना या पावसामुळे दिलासा मिळालाय. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये तापमानाच्या पाऱ्यानं उच्चांक गाठला होता. या पावसामुळे तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे. बिलाचे पैसे न दिल्यानं रुग्णांना डांबून ठेवणं हे एक प्रकारे अवैधरित्या डांबून ठेवण्यासारखं आहे. त्यामुळे अशा प्रकरणात संबंधित रुग्णालयं आणि त्यातल्या संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली. नुकत्याच 10वी-12वीच्या परीक्षा संपल्या असून काही दिवसांमध्ये शाळांना सुट्ट्याही लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळानं राज्यभरातल्या 59 मार्गांवर 500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामध्ये हिरकणी आणि परिवर्तन गाड्यांची संख्या अधिक असल्यानं प्रवाशांना आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. भारतीय जनता पक्षाचा 36वा स्थापना दिन मुंबई नागपूरसह देशभरात साजरा करण्यात येतोय. नागपूरमध्ये पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी भाजप आमदारांसह नागपूरचे महापौरही उपस्थित होते. तर मुंबईत स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला पुण्यात येण्यास मनाई करावी अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयामध्ये दाखल झालाय. पुढच्या आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी कन्हैया कुमार पुण्यात येतोय. आयसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. रौफ अहमद असं त्याचं नाव आहे. रौफ दुबईमार्गे सिरियात जाण्याच्या तयारीत होता. रौफ हा कर्नाटकमधल्या भटकळचा रहिवासी आहे. आयसिसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या एकूण 14 तरुणांना एनआयएनं या वर्षामध्ये अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ISI या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेचे एजंट आहेत का, असा धक्कादायक प्रश्न दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी उपस्थित केला. मिश्रा हे दिल्ली सरकारमध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. पठाणकोटवरच्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी अलीकडेच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकानं भारताला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर मिश्रा बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आसाममधल्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. आसाममध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आसामच्या जनतेला भ्रष्टाचारमुक्त सरकार केवळ भाजपच देऊ शकेल, असं अमित शहा यांनी म्हटलंय. राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी मोहम्मद तांझील अहमद यांची हत्या धक्कादायक आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. पठाणकोट बरोबरच इतर दहशतवादी हल्ल्यांचा तपास करणाऱ्या अहमद यांच्या हत्येमुळे मला धक्का बसलाय. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलंय. एकीकडे देशभरात भारत माता की जय अशी घोषणा न देणाऱ्यांना मारहाण करतायत, तर दुसरीकडे काश्मीरमध्ये भारत माता की जय म्हणणाऱ्यांनाच मारहाण करत असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. श्रीनगर इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतल्या बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. त्यामुळे केजरीवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
नासाच्या ह्युमन एक्सप्लोरेशन रोव्हर चॅलेंज स्पर्धेमध्ये एकूण 80 संघ सहभागी झाले आहेत। त्यात भारतीय विद्यार्थ्यांच्या 4 संघांचाही समावेश आहे। मंगळ, दूरचे ग्रह, लघु ग्रह आणि ग्रहांचे चंद्र यांच्यावर पाठवण्यात येणाऱ्या रोव्हर गाडीची रचना कशी असावी ते सुचवण्याबाबत ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे। सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या 71 वर पोहोचली आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्याखाली अनेक नागरिक अडकले असण्याची शक्यता बचाव पथकांनी व्यक्त केली। यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। इसिसच्या दहशतवादी संघटनेकडून पॅरिसप्रमाणे लंडन, रोम आणि बर्लिन या ठिकाणी हल्ले होण्याची भीती आहे। इसिसनं प्रसिद्ध केलेल्या ध्वनिचित्रफितीमध्ये इंग्लंडची संसद, आयफेल टॉवर कोसळत असल्याचं दाखवण्यात आलंय। या ध्वनिचित्रफितीमध्ये पॅरिस आणि ब्रसेल्स आणि 9/11चे हल्ले म्हणजे सर्व जगाला इशारा होता असं दाखवण्यात आलंय। आइसलँडचे पंतप्रधान सिगमंदर डेव्हिड गनलॉगसन आयर्लंडमधल्या कंपन्यांमध्ये कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक केल्याचं समोर आलंय। जर्मन वर्तमानपत्रात याविषयीचं वृत्त प्रसिद्ध होताच सोमवारी देशाच्या संसद परिसरात हजारो नागरिकांनी निदर्शनं करत गनलॉगसन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। जनतेचा क्षोभ शांत होणार नाही याची जाणीव झाल्यानं अखेर मंगळवारी गनलॉगसन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। रिलायन्सची जिओ इन्फोकॉम ही कंपनी लवकरच स्वस्त इंटरनेट घेऊन बाजारात दमदार एंट्री करण्याच्या तयारीत आहे। कंपनीची 10 KB डेटा केवळ 5 पैशात देण्याची योजना आहे। टेलिकॉम कंपन्या सध्या 10 KB साठी 4 पैसे इतका दर आकारतायत। देशातल्या स्मार्टफोन वापरकर्त्यांची सतत वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन दूरदर्शन चॅनलने एक पाऊल पुढे टाकलंय। दूरदर्शन चॅनल केवळ टीव्हीवर पाहता येणार नसून यापुढे तुम्ही मोबाईलवर सुद्धा पाहू शकणार आहात। दूरदर्शननं देशातल्या 16 शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली असून ही सेवा संपूर्णतः मोफत असणार आहे। ॲपल फोनची संकेतावली एफबीआयनं उघड केल्याच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपनं आपल्या 1 अब्ज युजर्सच्या व्हॉट्सॲप मेसेजेससाठीच्या सेटिंगची संकेतावली अधिक सक्षम केली आहे। त्यामुळे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवण्यात येणारे संदेश केवळ पाठवणाऱ्याला आणि प्राप्त होणाऱ्यालाच वाचता येणार आहेत। चीनी स्मार्टफोन कंपनी शिओमीचा आज 6वा वर्धापन दिन साजरा करते। याच निमित्त शिओमीनं ग्राहकांसाठी खास ऑफर आणल्या आहेत। तसंच आज पहिल्यांदाच MI5 हा शिओमीचा नवा स्मार्टफोनही खरेदी करता येणार आहे। शिओमीचा फ्लॅश सेल आज सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे। अंध व्यक्तींना फेसबुकवरच्या फोटोजची माहिती मिळावी यासाठी फेसबुकनं नवी सुविधा सुरू केली। त्याबाबत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माहिती एका फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे। या तंत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला असून त्याद्वारे फेसबुकवरच्या चित्राची माहिती युजर्सला ऐकवण्यात येणार आहे। जपानमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या सुलतान अझलन शाह ट्रॉफी हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघ आगामी रिओ ऑलिम्पिकची पूर्वतयारी म्हणून उतरेल। 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर कब्जा केलेल्या भारतीय संघाच्या कामगिरीवर यावेळी विशेष लक्ष असेल। या स्पर्धेद्वारे भारताला ऑस्ट्रेलियासारख्या इतर बलाढ्य संघांविरुद्ध स्वतःला आजमावण्याची संधी मिळेल। आयपीएलच्या नव्या पर्वात नवीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यात येणार आहे। थर्ड अंपायरकडे कौल मागितलेल्या गेलेल्या चेंडूवर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनाही आपलं मत नोंदवता येणार आहे। उपस्थित प्रेक्षकांना एक कार्ड देण्यात येईल। त्याच्या एका बाजूला आऊट तर दुसऱ्या बाजूला नॉट आऊट लिहिलेलं असेल। प्रेक्षकांचं मत टीव्हीवर दाखवण्यात येईल, मात्र थर्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील। बीसीसीआय सदस्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या उधळण प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण मागितलं नाही। या धोरणासह बीसीसीआयनं सदस्यांना भ्रष्टाचारासाठी पूर्ण मोकळं करून दिलंय। बीसीसीआयचे कामकाज म्हणजे परस्परांच्या सोयीनं चालणारी संघटना अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या प्रशासनावर ताशेरे ओढलेत। गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला बॅडमिंटनपटू पी कश्यपच्या ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत। त्याला दुखापतीमुळे या महिन्यात होणाऱ्या मलेशिया सुपर सिरीज आणि सिंगापूर ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे।
फलंदाज सरफराज अहमदची पाकिस्तानच्या 2020 संघाच्या कर्णधार पदी नेमणूक करण्यात आली आहे। 2020 विश्वचषकातील संघाच्या खराब कामगिरीनंतर शाहिद आफ्रिदीनं कर्णधार पदाचा त्याग केला। नेतृत्व सोपवण्यासाठी 28 वर्षीय सरफराज हा उत्तम पर्याय उपलब्ध होता, असं भाष्य पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सध्याच्या घडामोडींबाबत केलंय। महाफाजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।